लग्नानंतरही मुलीचं अफेअर, पित्यानं लेकीचा प्रियकराला संपवलं आणि हातपाय बांधून विहिरीत फेकलं. नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विवाहित मुलीचं तिच्या प्रियकराची पित्यानं हत्या केल्याची भयंकर घटना नांदेडच्या उमरी तालुक्यातील गोळेगाव शिवारात सोमवारी घडली. संजीवन कमळे राहणार गोळेगाव व लक्ष्मण भंडारे राहणार बोरगुणी अशी मृत तरुणीची नावे आहेत. मृत तरुणी संजीवनी सुर्वे ही उमरी तालुक्यातील पोरजुन्ने येथे राहणारी होती. 1 वर्षांपूर्वी तिचा विवाह गोळेगाव येथील सुधाकर कमळे याच्यासोबत झाला होता. तिच्या वडिलांनी मोठ्या धूमधडाक्यात तिचं लग्न लावून दिलं होतं. मात्र संजीवनीचे विवाहपूर्वी गावातील एका तरुणासोबत संबंध होते. लग्नानंतरही त्यांच्यामध्ये फोनवर बोलणं भेटणं सुरू होतं. घटनेच्या दिवशी सासरची मंडळी बाहेर गेल्यानंतर संजीवनीनं आपल्या प्रियकराला बोलावून घेतलं. मात्र अचानक तिच्या सासरची मंडळी घरी आल्याने दोघेही रंगेहात सापडले. मुलगी तिच्या सासरी तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली तेव्हा सासरच्या मंडळींनी मुलीच्या वडिलांना बोलावून घेतलं. अवैध संबंधांमुळे आपल्या मुलीचा संसार मोडतोय हे पित्याच्या लक्षात आलं. मुलगी आणि प्रियकर दोघांना घेऊन वडील गावाकडे निघाले. रस्त्यात त्यांनी दोघांचे हात बांधले आणि थेट त्यांना विहिरीत फेकून दिलं. या संजीवनी सुर्वे आणि लखन भंडारे या दोघांचाही मृत्यू झाला. यानंतर मुलीचे वडील स्वतः पोलिसांना शरण येऊन घटनेची माहिती दिली. या प्रकरणी उमरी पोलीस अधिक तपास करत आहेत. न्यूज 15 मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नांदेड.